कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण, सर्व सुविधांसह प्रशासन सज्ज। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। यंदा नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला तिच्या पौराणिक दागिन्यांनी मढवण्यात येणार असून सोन्या चांदीच्या अब्जदर वस्त्रालंकार आणि झळाळी भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणार आहे। प्रत्येक दिवशी सालंकृत पूजांचा जागर बांधला जाणार असून अष्टमीला नगर प्रदक्षिणा आणि दसऱ्याला ऐतिहासिक शाही सोहळा पार पडणार आहे। लाखो भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। वेलोस ग्रुप आणि IIT मंडी यांच्या सहकार्याने कार्यान्वित होणाऱ्या या AI सुरक्षा कवचामुळे वाहतूक, पार्किंग, अग्निशमन उपाययोजना आणि गुन्हेगारी नियंत्रण अधिक कार्यक्षमपणे साधले जाणार आहेत। देशभरातून कोल्हापुरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटलेलं आहे। 22 सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत जो आपला नवरात्राचा महोत्सव आहे, नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून जे लाखो भाविक येणार आहेत, त्या भाविकांना सेवा पुरवण्याच्या अनुषंगाने भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं, त्या अनुषंगाने जी काही व्यवस्था देवस्थान समितीमार्फत, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे, त्याची आज पाहणी मी SP साहेब, कमिशनर मॅडम, देवस्थान समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व विभागाने आज आम्ही केलेली आहे। दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत। यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी AI जो वापर करणार आहे, त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे तीसुद्धा कामं झालेली आहेत। पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे। तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। 22/9 ते 2/10 पर्यंत कोल्हापूरमध्ये शाही दशहरा उत्सव साजरा होत आहे। या उत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवचा दर्जासुद्धा दिलेला आहे। या गोष्टीचा पूर्ण कोल्हापूर वासियाला अभिमान आहे। तर सगळे भाविकाला या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो। शिवराज बंडोपंत नायकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती। शारदीय नवरात्रोत्सव 2025ची तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून पूर्णत्वास येत आहे आणि येत्या 2 दिवसात सुरू होणार आहे नवरात्राची आता सर्व तयारी होत आहे। स्वच्छतेचं, रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। मंडप उभारणी आणि दर्शनाची सगळी व्यवस्था, दर्शनाच्या व्यवस्थेतील पाणी पुरवठा, आरोग्याची ठिकाणं ही सर्व निश्चित झालेली आहेत। त्याचबरोबर नैमित्तिक पूजेमधले, त्याचबरोबर पंचमीची पालखी, अष्टमीची नगर प्रदक्षिणा आणि दसऱ्याच्या पालखीच्या विषयीचं नियोजन आपलं निश्चित होत आहे। जवळजवळ 120 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवतो आहे आणि त्यात आपण IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत AIचा वापर करून घेतो आहे। दर्शन रांगेतून प्रवेश केलेला भाविक फेस रीडिंग कॅमेऱ्यामार्फत देवीपर्यंत किती वेळात पोहोचतो ह्याचं आपल्याला ज्ञान होईल आणि ती रांग कुठं रेंगाळते, त्याला जास्तीत लवकर कसं दर्शनाचा लाभ होईल याविषयी आपण नियोजन करू शकतो। एखाद्या भागामध्ये गर्दी जास्त झाली असली तर हेड काउंटच्या माध्यमातून आपल्याला ती गर्दी काउंट करून त्याचं नियोजन करून ती निर्गत करू शकतो। त्याचबरोबर पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचे सर्व फोटो आपण त्यावर अपलोड करून आपल्या गर्दीत आलेल्या संशयितांना बाजूला करण्याची पण आपण तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर मंदिरातल्या सुरू असणाऱ्या विकास कामांच्या बाबतीत अडथळा येऊ नये म्हणून आपण संपूर्ण कामं त्या स्थितीत थांबवून हे दर्शनाची व्यवस्था सुव्यवस्थित राहील अशा पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे आणि भाविकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी स्वयंशिस्तीचं पालन करावं। इतर भाविकांच्या भावनांना काही हे होणार नाही अशा पद्धतीनं आपला ड्रेस कोड असावा आणि आपल्या दागिने लहान मुलांनी, वयोवृद्ध सोबत जे असतील त्यांची काळजी घ्यावी आणि या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।